हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। नमस्कार, मैं हूं आनंद शर्मा और आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार। जलगांव में मनपा के चुनाव बस नज़दीक ही हैं। मनपा के 2020 में सभी उम्मीदवार जोरों से लगे हुए हैं। अब चूंकि प्रचार का समय भी बहुत कम बचा है, मनपा उम्मीदवार अपनी ओर से बहुत प्रयास कर रहे हैं। जलगांव के लोगों की आशाएं मनपा में जो भी पार्टियां हैं, उम्मीदवार हैं, उनसे बहुत जुड़ी हुई है। आज हम चर्चा कर रहे हैं संपादकों के साथ। जो अखबार हैं उनके संपादक हमारे साथ मौजूद हैं। साई मत के संपादक विजय वाघमारे जी हमारे साथ मौजूद हैं। जनशक्ति के संपादक शेखर पाटिल जी हमारे साथ मौजूद हैं। देशदूत के संपादक हेमंत अलोने जी हमारे साथ मौजूद हैं। देशोन्नति के संपादक मनोज बारी जी और हमारे साथ मौजूद हैं वरिष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, जो अपने आप में सोशल मीडिया में चर्चा में हमेशा रहा करते हैं। यहाँ पे इनके सपनों का जलगांव, ये चूंकि सभी लोगों को कुछ न कुछ रोजाना दिया करते हैं, तो इनके सपने भी अपने हैं और जलगांव में चूंकि रहते हैं तो इनके अपने सपने जलगांव के बारे में ही होंगे। मेरा सवाल सभी संपादकों से सर एक ही है कि औरंगाबाद बहुत बढ़ गया, पूना बहुत बढ़ गया, धुलिया जलगांव से आगे चला गया, तो सर जलगांव क्यों पीछे रह गया आप लोगों के नज़र में? मला वाटतं कोणतंही शहर जेव्हा वाढतं आणि शहराची प्रगती होते, त्याच्यामध्ये एक तर सर्वात मोठा रोल असतो राजकीय इच्छाशक्तीचा। निव्वळ सत्ता मिळवणं आणि सत्ता मिळाली की 5 वर्ष लोकांकडे दुर्लक्ष करणं, अशा ज्या गोष्टी होत असतील तर मला वाटतं त्या शहराचा विकास होऊ शकत नाही। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेली सत्ता आणि राज्यात असलेली सत्ता हे जर वेगवेगळ्या भिन्न विचारधारेचे लोक तिथं बसलेले असतील तर विकासाला कुठेतरी अडचण येतील। जर आपण ज्या पद्धतीने म्हणालेत की धुळ्याचा विषय आहे, औरंगाबादचा आहे, तर तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्था, धुळ्याचं जर बघितलं तिथं राष्ट्रवादीचं आहे की राज्यामध्ये राष्ट्रवादीचं सरकार होतं, त्यांनी बऱ्यापैकी प्रगती केली। आपल्या इथे खानदेश विकास आघाडी असेल, राज्यामध्ये त्यावेळेस काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आता भाजप शिवसेनेचं सरकार आहे, त्याच्यामुळे विकासामध्ये कुठला तरी दुजाभाव होतो असं मला वाटतं। सर आपसे ये जानना चाहेंगे कि पहले के समय में बहुत सारी बड़ी बड़ी कंपनियां थी जो जलगांव को पसंद किया करती थी। अब क्या हो गया, जो जलगांव से लोग भाग रहे हैं, यहाँ के लोग बाहर जाके नौकरी कर रहे हैं? एक तर सर्वात पहिला मुद्दा असा की औद्योगिक विकास हा म्हणजे राज्य सरकारच्या धोरणावरती, त्या जिल्हा नेतृत्वावरती बऱ्यापैकी अवलंबून असतो। जळगाव महापालिकेला इन्फ्रास्ट्रक्चर फक्त उभारण्याचीच परवानगी महापालिका क्षेत्रामध्ये येते, धोरणात्मक निर्णय काही घेऊ नाही शकत। त्यामुळे मला वाटतं की जळगावच्या औद्योगिक विकासाबद्दल विद्यमान सत्ताधाऱ्यांना दोष देणं फारसं संयुक्तिक होणार नाही। उरला प्रश्न पायाभूत सुविधांचा, तर पायाभूत सुविधांवरती फार काही प्रमाणामध्ये लक्ष देण्यात आलेलं नसल्याची जी ओरड होते ती खरी आहे। म्हणजे पायाभूत सुविधा नसल्यामुळे पण मग मोठ्या कंपन्या जाणार नाही, पण औद्योगिक विकासासाठी सत्ताधाऱ्यांना तुम्ही जबाबदार धरू शकत नाही। हो, पण जळगाव शहराचं ब्रँडिंग फार चांगल्या प्रकारे झालेलं नाही, त्यामुळे जळगावचं ब्रँडिंगच झालं नसल्यामुळे साहजिकच मोठ्या कंपन्या इथे येणार नाही। सुप्रीम सारखी कंपनी ग्रामीण भागामध्ये जाण्याला प्राधान्य देते, हे जळगावच्या प्रशासनाचं, स्थानिक स्वराज्य संस्थेचं मोठं अपयश आहे। म्हणजे कारण परत मी एकदा रिपीट करतो की जळगाव MIDCच्या क्षेत्रामधील फक्त पायाभूत सुविधांची जी जबाबदारी ती महापालिकेची आहे, याच्या व्यतिरिक्त आपण त्यांना दोषही देऊ शकत नाही किंवा ते त्याचं श्रेय पण घेऊ नाही शकत की आम्ही हा उद्योग आणला वगैरे। पण जळगावचं ब्रँडिंग कुठेतरी अपूर्ण झालेलं आहे, त्यामुळे इथले उद्योग बाहेर जात आहेत। एवढं सर दिलीप तिवारी जी के पास चलते हैं। सर लोग कहते हैं कि जलगांव शहर का विकास नहीं हुआ, तो सर जो अभी विकास हुआ वो आखिर किसने की? इसके अंदर 2 बातें हैं कि 30 साल पहले विकास की व्याख्या क्या थी और विकास कैसे हुआ, और केंद्र में और महाराष्ट्र गवर्नमेंट में बदल होने के बाद विकास कैसे हुआ। 30 साल पहले की जब हम बात करते हैं तो उस वक्त जलगांव का विकास 25 साल में कैसा होगा, इस विषय पर नगर पालिका में जो लोग थे वो काम कर रहे थे। जलगांव में पहली बार ऐसा हुआ कि किसी वित्तीय संस्था से कर्जा लेकर हम लोगों के लिए विकास कर सकते हैं, ये फॉर्मूला जलगांव ने पूरे महाराष्ट्र को बताया। 1982 में जब पहला घरकुल योजना का प्रस्ताव जलगांव का आया, उसके ऊपर 1987 में उन लोगों ने काम किया, तो
हुडको ने कर्जा देने के पहले जागतिक बैंक ने इस प्रोजेक्ट को समर्थन दिया था कि उन्होंने कहा था कि ये प्रोजेक्ट अच्छा है, इसलिए जलगांव में घरकुल आया। जलगांव में पहली नगर पालिका ऐसी थी कि जिसने लोगों के लिए पानी योजना बनाई और उसके लिए जल शुद्धिकरण केंद्र भी बनाया। उसके पहले किसी नगर पालिका का इस टाइप का प्रस्ताव नहीं था। मैं आपको एक मुद्दा और बता दूं, 1988 में जब सुरेश जैन पहली बार नगर पालिका में आए तो उस वक्त नगर पालिका का जो बजट बना था वो 140 करोड़ रुपए का था, और यहाँ से जो 200 किलोमीटर के ऊपर नासिक है, उस नासिक का बजट 100 करोड़ का था। यानी विजन उन लोगों के पास था, आइडिया उन लोगों के पास थी। आज हम मॉल संस्कृति देख रहे हैं। जलगांव में 20 साल पहले जो सभी प्रकार के शॉपिंग कॉम्प्लेक्स खड़े हुए, ये मॉल का पहला रूप था जहाँ पर 2-2 हज़ार दुकानें एक साथ हो सकती है, और उसके बाद मॉल कल्चर आया। हाँ, ये बात सही है कि 30 साल के बाद ये लोग प्रगति नहीं कर पाए या शहर के लिए विकास की कोई नई योजना नहीं ला पाए। उसका 5 साल के अंदर का अगर हम लेखा जोखा देखते हैं तो उसमें हमारे समझ में आता है कि जैसे सत्तांतर महाराष्ट्र में हुआ, केंद्र में हुआ, वैसा जलगांव नगर पालिका में 2 बार सत्तांतर हुआ। एक तो 2001 में लोक नियुक्त नगराध्यक्ष जो थे वो भाजपा के चुन कर आए, नगराध्यक्ष अलग और नगर सेवक अलग, 2 पार्टी के अलग अलग लोग, तो उनके अंदर क्लैशेस थे, इसलिए कुछ योजनाएं रुक गई। उसके बाद दूसरा सत्तांतर जो हुआ 2014 के विधानसभा चुनाव में हुआ, जबकि आमदार जो थे वो दूसरे पार्टी के चुन के आए। और यह स्वाभाविक है कि जहाँ पर लोकल सत्ता जो है वो अगर किसी अलग पार्टी की है या किसी आघाड़ी की है, तो सत्ता में जो पक्ष बैठे हैं वो उस शहर की ओर ज़्यादा ध्यान नहीं देते हैं। जलगांव के बारे में यही हुआ, इसीलिए नागरिक विकास की तरफ ध्यान नहीं दिया गया, औद्योगिकरण की तरफ ध्यान नहीं दिया गया, किसी अलग योजना के ऊपर काम नहीं हुआ। तो ये बात सही है कि ये 5 साल जो जलगांव के लिए रहे वो बहुत ही दुर्दैवी और बहुत ही कठिनाई वाले थे। बारी साहब, मुद्दा जो है वो विकास के साथ साथ पार्टियों की आपसी लड़ाई और सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार और महानगर पालिका, इनकी जो पार्टियां रहती है इसमें भी चलता है। जलगांव में पीछे बहुत सारे करोड़ों रुपए के बातें हुई और अब वो यूज़ नहीं हुआ, इस बारे में क्या बोलें? देखिए, कसं आहे, राजकीय उदासीनता शहराच्या विकासासाठी फार महत्त्वाची आहे। जळगाव शहराचा जर आपण विचार केला तर 80 ते 90 ह्या दशकामध्ये झपाट्याने वाढ झाली, परंतु त्यानंतर जी वाढ झाली, जी उपनगर आली, त्यांच्यामध्ये आजही मूलभूत सुविधा नाही आहेत। याला कारण राजकारण आहे। शहरामध्ये तसं जर विचार केला तर गेल्या 30-35 वर्षापासून सुरेशदादा जैन यांची सत्ता आहे। त्यांनी सातत्याने विकासाची कामं राबवली, जसं कॉम्प्लेक्स उभे केले, रस्ते केले, पण उपनगरांकडे दुर्लक्ष झालं। आणि जसं तिवारी साहेबांनी सांगितलं की विरोधात असणारा जी पार्टी असते किंवा विरोधात असणारी जी महानगरपालिका, नगरपालिका असते, त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही। एक प्रवाह असतो, जसं राजकारणात म्हणतात की राष्ट्रीय प्रवाह आणि राजकीय प्रवाह, तर राष्ट्रीय प्रवाहामध्ये जळगाव शहर कधीच नव्हतं। जसं सुरेशदादा कोणत्या पार्टीत आहेत, नाथाभाऊ कोणत्या पार्टीत आहेत, परंतु राज्यात कोणती पार्टी सत्तेत आहे तर सातत्याने त्याच्या विरोधात आपलं जळगाव शहर राहिलेलं आहे। आणि त्यामुळे वरतून जी मदत असते राष्ट्रीय लेवलवरून किंवा राज्यातून ती आपल्याला मिळालेली नाही आणि ते व्हिजनही मिळालं नाही। एक गोष्ट मला आठवते, मी कॉलेजला असेल त्यावेळेस आपले जे चौक होते, चित्रा चौक, टॉवर चौक किंवा कलेक्टर बंगल्याच्या समोरचा भाग, याचं जे नगररचना, त्या काळामधल्या नगररचनाने केलेलं प्लॅनिंग पाहण्यासाठी फार कोल्हापूर, सोलापूर, पुणे इथून लोक यायचे त्या नगरपालिका विभागांचे आणि ते बघून जायचे। 17 मजली झाल्यावर सुद्धा ते बघून गेले, म्हणजे 17 मजली बघायला खूप राज्यातले शिष्टमंडळ आपल्याकडे आले। हे सर्व असताना मागच्या 10-15 वर्षामध्ये जे राजकीय वार 2 मोठ्या नेत्यांमध्ये सुरू झालं, त्यामुळे आपला जळगाव थोडंसं पिछाडीवर झालं। त्यांच्यामध्ये ताकद नाही असं नाही, राजकीय खूप ताकद आहे। सगळ्या पद्धतीने तुम्ही राज्याकडून निधी आणू शकतात, मात्र वैयक्तिक हेवेदावे आणि वादविवाद याच्यामध्ये जळगाव शहराचा विकास खुंटला। एक मुद्दा मी आणखी आपल्याला सांगू इच्छितो, सर्वात महत्त्वाचा, की अनेक शहरं जी आहेत की तिथे चळवळी होतात, थोडंसंही काही अडचण आली की चळवळ होते, लोक उठून रस्त्यावर येतात। जळगाव शहर असं आहे की हे अतिशय शोषित लोकांचं गाव आहे, शोषित मतदारांचं गाव आहे, त्यामुळे इथे काही चळवळी होत नाहीत। पूर्वी खूप चळवळीचं ओळखलं जाणारं जळगाव शहर आता 10 दिवस पाणी नाही आलं तरी कुणीही महापालिकेत येत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आता आगामी निवडणुकीत हे चित्र बदललं पाहिजे असं सर्वांना वाटतंय, त्या दृष्टीने मतदारांनी विचार करावा असंही मी या ठिकाणी आवाहन करतो। विजय वाघमारे जी के पास चलते हैं। विजय वाघमारे जी, ये
मंत्री महोदय हैं जो यहाँ पर, कुछ मंत्री यहाँ पे ये वादे कर रहे हैं कि 1 साल में हम जलगांव का विकास कर देंगे। तो आपको क्या लगता है, इतने सालों से जो कुछ हो रहा था उसको 1 साल में बदला जा सकता है? पहिली गोष्ट मी सांगू इच्छितो की जसं आता आश्वासन दिलं जातं आहे भाजपकडून की आम्ही 200 कोटी रुपये आणू, मुळात विषय असा आहे की सत्ता त्यांची केंद्रात राज्यात 4 वर्षापासून आहे. जर 200 कोटी आणायचेच होते तर ते असे आणू शकत होते. मुळात त्यांच्या सभागृहात 10-15 नगरसेवक होते, बरोबर आहे. तर म्हणजे जर त्यांनी त्या 200 कोटीचा वापर केला असता, काही विकासात्मक कामं करून दाखवली असती, तर ते आता जनतेसमोर एकदम ठामपणे जाऊ शकत होते आणि सांगू शकत असते की आम्ही हे करून दाखवलं आणि आता आम्ही तुमच्याकडे मतं मागायला येतो. आता 200 कोटीचं गाजर दाखवणं हे एक प्रकारचं मी सामूहिक फुली देणं म्हणतो. जसं आपण जातो एखाद्या मतदाराकडे की तुला 2000 रुपये दिले, तू मला पक्षाला मतदान कर. आता हे थेट सगळ्या जळगावला सांगितलं जातं की आम्ही तुला 200 कोटी देतो, तुम्ही आम्हाला मतदान करा. इट्स टोटली ब्लॅकमेलिंग. तुम्ही असं म्हणू शकत नाही जळगावला. त्यांच्याकडून अपेक्षित असं आहे की तुम्ही आम्हाला मतं द्या अथवा नको द्या, जळगाव शहराच्या विकासासाठी आम्ही बांधील आहोत. हे 200 कोटी आम्ही निवडून आलो तरी देतोय आणि नाही निवडून आलो तरी या 200 कोटीचा वापर जळगाव शहराच्या विकासासाठी होणार. मुळात दुसरा विषय मूलभूत सुविधांचा. तुम्ही अख्ख्या देशातली कुठलीही जर महापालिका क्षेत्रातले जर नागरिक असतील, नगरपालिका क्षेत्रातली असतील किंवा ग्रामीण भागातील, तर प्रत्येकाच्या मूलभूत गरजा ज्या असतात ना त्या फार काही अशा मोठ्या नसतात. त्यांना अगदी 24 तास पाणी नको आहे, 24 तास अगदी झाडू मारणारा घराच्या अवतीभोवती फिरला पाहिजे, अशा काही अपेक्षा नाही आहेत. फार बेसिक गरजा असतात, प्राथमिक गरजा असतात. दिवसातून 1 वेळेस पाणी आलं पाहिजे, सायंकाळ झाली म्हणजे गल्लीतला लाईट लागला पाहिजे, रोज सकाळ संध्याकाळ झाडू मारणारा आला पाहिजे, गटार काढणारा आला पाहिजे. ह्या बेसिक गरजा असतात आणि त्या सगळ्यांच्या आहेत, तुमच्या आहेत, माझ्या आहेत, अगदी समाजातल्या शेवटच्या टोकामध्ये असणाऱ्या व्यक्तीच्याही त्याच गरजा आहेत. तर ह्या गरजा जरी आपली नगरपालिका पूर्ण करू शकली तरी मला असं वाटतं की आपण खूप काही कमवलं असं म्हणता येईल. पण मुळात 30-35 वर्ष सत्ता भोगल्यानंतरही ज्या 30 वर्षापूर्वीच्या प्रॉब्लेम्स होत्या, ज्या प्राथमिक गरजा होत्या, त्या आजही कायम आहेत. शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणं हा विकासाचा भाग नाही आहे, तो सुविधेचा भाग आहे. म्हणजे तुम्ही रोज काही शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये जात नाही, पण तुम्ही रोज घराच्या अवतीभोवती फिरतात, तुम्ही रोज घरात असतात, तुम्हाला रोज पाणी लागतं, तुम्हाला रोज सफाई लागते. तर ह्या गोष्टींकडे सत्ताधाऱ्यांनी, ठीक आहे आता जे झालं ते झालं, पण सत्ताधाऱ्यांनी किमान यापुढे आता या प्राथमिक गरजा मतदारांना कशा पुरवता येतील याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. संपादकों के मत आप लोगों ने देख तरीके से जलगांव कहाँ पर रुका हुआ है और जो सत्ताधारी आते हैं उनको क्या करने की ज़रूरत है। सर आप लोगों के सामने ये तो जरूर कहना चाहूँगा कि जो जलगांव में मार्केट का प्रश्न है वो यहाँ की राजनीति, लोकल राजनीति को तो कहीं ना कहीं इफेक्ट करता ही है। कितना असर पड़ेगा ये जो मार्केट का प्रश्न है वो यहाँ की लोकल राजनीति पे, जो अभी सत्ताधारी है उन पे, या जो अभी चाहते हैं कि सत्ता मिल जाए? मला वाटतं बऱ्यापैकी त्याचा फरक पडेल, परंतु तो फक्त एका आता जे सत्ताधारी आहे त्यांच्यावरच पडेल असं नाही, तर ते भाजप जे आहे त्याच्यावरही पडेल. कारण हा प्रश्न काही एका पक्षापुरता, एका आघाडीपुरता मर्यादित नाही, हा आता सार्वत्रिक प्रश्न आहे. आणि माझ्या मते तो आता न्यायालयात गेलेला आहे आणि न्यायालयाच्या बाहेर त्या प्रश्नाचा उलगडा, त्याची सुटकारा होणं शक्य नाही असं मला वाटतं. परंतु निवडणुकीत काही ना काही प्रमाणामध्ये त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतील. सर आपने तो तीनों पार्टी, जो प्रमुख पार्टियां हैं यहाँ, उनके घोषणा पत्र को देखा है, क्या क्या फर्क दिख रहा है उसमें? घोषणापत्र म्हणजे निवडणुकीमधील घोषणापत्र हे फार काही सिरियस घ्यायचं नसतं. तसं जर असतं तर आजच्या घोषणापत्रांमधले यांनी 10% जरी काम पूर्ण केले असते तर आपल्याला इथे चर्चेला त्या नेत्यांना बोलून आपण त्यांचे धन्यवाद दिले असते की तुम्ही अगोदर दिलेली घोषणापत्र हे पूर्ण फसवणूक आहे. आणि मला वाटतं की या निवडणुकीमधून म्हणजे विकासाचा मुद्दाच गायब झालेला आहे. म्हणजे तो विकासाचा म्हणजे मी हे करेल ते करेल याच्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी काय करून दाखवलेलं आहे त्यांच्या, आणि मी काय करेल हे सोडून तुम्ही खरा खुरा विकासाचा जर का ग्वाही देत असेल. मी यांचा विजय वाघमारे यांचा मुद्दा थोडा एक पुढे नेतो की भाजपला संधी होती की आमच्या 15 नगरसेवकांच्या वार्डाने भलेही त्यांनी तो काही स्थानिक आमदार खासदारांचा निधी देऊन आम्ही त्यांना मॉडेल वार्ड बनवलेला आहे, आम्ही 15 ठिकाणी चांगल्या सुविधा दिल्या, याच्यामुळे आम्हाला 75 ठिकाणी संधी द्या असं म्हणण्याची सुवर्ण संधी भाजपला होती, ती त्यांनी गमावलेली आहे. आणि विद्यमान सत्ताधाऱ्यांनी तर ही संधी 3 दशकांपासून गमावलेली आहे. त्यामुळे घोषणापत्रांना फारसं मला वाटत नाही, म्हणजे आपण 5 वर्षानंतर किंवा आपण
फास्ट फॉरवर्ड करून अगोदरचे इलेक्शनपासून आतापर्यंत आले तर घोषणापत्र हे पूर्ण करण्यासाठी नसतात असं दुर्दैवाने जळगावकरांना आजपर्यंत दिसून आलेलं आहे. अनेक वर्षाचे घोषणापत्र जर आपण बघितले ना तर त्यातले मुद्दे बघितले तर ते थोड्याफार फरकाने सारखेच आहेत. मुळात हे घोषणापत्र हीच राजकीय पक्षांची नालायकी सिद्ध करणार आहे. कारण 10 वर्षापूर्वी तोच मुद्दा होता, 15 वर्षापूर्वी पहिला तोच होता, आजही आपण तेच म्हणतो आहोत. मग आपण इतक्या वर्षात काय केलं? आणि दुसरा मुद्दा जो वाघमारे साहेबांनी सांगितला तो खूप महत्त्वाचा आहे की राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, त्यांनी इथं माझी सत्ता आहे म्हणून त्यांना मदत करायची असा दृष्टिकोन ठेवून जर ते काम करत असतील तर त्या दूरगामी पद्धतीने घातक आहे. शेवटी जळगावकर नागरिक जे काय मतदान होईल ते सगळे 100% मतदान शिवसेनेला होईल किंवा 100% मतदान भाजपला होईल अशातला भाग नाही. मग जे लोक भाजपला मतदान करणार असतील मग त्यांनी ती मत देऊन चूक केली का? आमचे सरकार आलं तरच. मला याच्यात असं म्हणायचं आहे की भाजपचे जे नेते आहे त्यांनी हे स्पष्ट करणं खूप आवश्यक आहे आता की सत्ता येऊ अगर ना येऊ 200 कोटी आम्ही कमिट केलेले आहे ते आम्ही टप्प्याटप्प्याने असेल किंवा काय त्याचा टाइम बाउंड कार्यक्रम ते देतील त्याच्यामध्ये ते आम्ही देणार आहोत. हे जेव्हा तेच क्लिअर सांगतील तेव्हा लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील. म्हणजे अगोदर सत्ता द्या मग आणल्यानंतर आम्ही पैसा देऊ हा तो विषय पूर्ण ब्लॅकमेलिंगच होतो. सर्व पक्षांचे जे जाहीरनामे आहेत ते पूर्णपणे फसवे आहेत. कारण इथे पडद्यामागच्या ज्या सेटिंग चालतात त्या इथे पडद्याच्या समोर चालतात. म्हणजे अगदी विद्रूप पद्धतीने इथली जी हातमिळवणी एकमेकांची, जिथे तुम्हाला वाटून खायचं असतं तिथे तुम्ही एकत्र येतात आणि इलेक्शनमध्ये एकमेकांसमोर उभं राहायचं. हा दुटप्पीपणा पण या लोकांनी सोडायला पाहिजे मला वाटतं. जाहीरनाम्यावरती तर विश्वास ठेवणं म्हणजे फार प्रतारणा केल्यासारखं होईल जळगावकरांनी. जाहीरनाम्यातला एक बदल सांगतो तुम्हाला की आधी पूर्वी खिळे जुळवणीवर तो छापला जायचा, अस्पष्ट दिसायचा, आता एकदम गुडगुडीत मस्त डिजिटल छापला जातो. हा फरक झालेला आहे. याच्या पलीकडे त्याचे मुद्दे त्याचे हे ते काहीही बदललेले नाही. म्हणजे सत्ताधारी 25 वर्षापासून सत्ताधारींनी सुद्धा म्हणता आम्ही ह्या देऊ ते देऊ. मग इतके वर्ष काय केलं हा एक प्रश्न महत्त्वाचा. आणि सर्वात महत्त्वाचा जो आता गाळ्यांचा विषय सुरू होता की गाळ्यांचा इतके दिवस अलीकडे तर असं वाटायला लागलं आहे बरं का शेखरजी की देशामध्ये सर्व निर्णय हे न्यायालयच घ्यायला लागलेले आहेत. राज्यकर्त्यांना निर्णय घ्यायचाच नाही, कुणाला तरी न्यायालयात पाठवून द्यायचं आणि तो 2-4 वर्ष झुलवत ठेवायचा आणि त्याच्या नावावर निवडणुका जिंकायच्या. इथून म्हणजे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यापासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत सर्व म्हणतात की हा विषय न्यायालयात गेलेला आहे, या विषय न्यायालयातून आल्यावर सोडू. काहीतरी इच्छाशक्ती असली पाहिजे. पूर्वीचे 25-30 वर्षापूर्वीच्या राज्यकर्त्यांकडे आपण बघितलं पाहिजे. वसंतदादा असतील, शरद पवार साहेब तर आहेत अजून ते असतील. तर ही मंडळी ज्या पद्धतीने पब्लिकच्या रिलेटेड पब्लिकशी वर काय परिणाम होणार आहे हा विचार करून जो निर्णय घेत होती त्या पद्धतीने निर्णय घेतले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं जे महापालिकेचा विषय आहे की 350 कोटीचं कर्ज आहे. जळगावचे इतके मंत्री पॉवरफुल आहेत. आधी महसूल मंत्री एकनाथराव खडसे होते, आता जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ आहेत जे मुख्यमंत्र्यांच्या अतिशय जवळचे म्हटले जातात. राज्यात काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर ते सोडवण्यासाठी गिरीश महाजन संकटमोचनची भूमिका बजावतात. तर हा विषय चुटकीसरशी सुटण्यासारखा आहे. खूप कर्ज म्हणजे त्याच्यापुढे आपण व्याज खूप भरलेलं आहे, माफी होऊ शकते. फक्त इच्छाशक्ती, राजकीय, सुरुवातीला जे मी म्हटलं की राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. आणि त्यासाठी सत्ताच पाहिजे असं काही नाही. जिल्ह्यात तुमची सत्ता आहे, जिल्ह्यात 11-12 पैकी जवळपास 10 आमदार तुमचे आहेत, 2 खासदार तुमचे आहेत. त्यामुळे हा विषय काही कठीण नाही आहे, त्यांनी करायला पाहिजे. त्यासाठी निवडणुका आणि मतं द्या हे विषय असला नाही पाहिजे. इनके कहने के मुताबिक तो यही है कि घोषणा पत्र अब सिर्फ घोषणा रह गया है और वो पत्र पर है, वो रियलिटी में वो चीज़ें नहीं आती है. सर आप लोगों से तिवारी साहब आपसे तो ये जानना चाहेंगे कि जो हलचलें चलती है, आपसी जो रंजिशें चल रही है, उसके लिए जलगांव में क्या क्या नुकसान हो सकते हैं या अभी और क्या हो रहे हैं? जो पार्टियां एक दूसरे से लड़ने के लिए तैयार है उसी में कोई पार्टी के साथ है और कोई पार्टी के साथ नहीं है, इसका नुकसान कितना होगा जलगांव वालों? चुनाव के पहले का अगर हम चित्र देखें तो चुनाव के पहले जो लोग आघाड़ी में थे उसमें से आधे लोग निकलकर बीजेपी में चले गए हैं. यानी कि जहाँ पर आघाड़ी का जो चेहरा था वो आधा चेहरा बीजेपी का हो गया है. इसलिए यहाँ पर रंजिश जो शब्द है ये सही नहीं है. तो वहाँ पर मिली भगत है कि आप इधर से आइए, हम इधर से आते हैं और हम दोनों मिलकर राज करते हैं. ये एक पहला इसमें का मुद्दा है. दूसरा मुद्दा है कि रंजिश से नुकसान क्या होगा. क्या होता है कि जलगांव की जनता का नुकसान क्या हो रहा है इस पर किसी को सोचने की ज़रूरत नहीं है.
मैं आपको एक बात स्पष्ट बता दूं कि जो जलगांव में अभी फिलहाल नेतृत्व कर रहे हैं वो सारे नेता लोग जो है वो अनिवासी है, जो कि यहाँ जलगांव में रहते नहीं। पालक मंत्री जो है वो कोल्हापुर से आते हैं, एक रात रुकते हैं और निकल जाते हैं। जल संपदा मंत्री गिरीश महाजन जो है वो जलगांव में आते हैं, रुकते हैं और जामनेर निकल जाते हैं। शिवसेना के गुलाबराव पाटिल जो है वो जलगांव में आते हैं और पालदी निकल जाते हैं। जहाँ की 4 लाख लोग इस जलगांव में रह रहे हैं, उन लोगों के बारे में गए 10 साल में इन लोगों ने कोई सोचा ही नहीं। अगर इस रंजिश को हम देखें तो ये रंजिश कहाँ से शुरू होती है? ये रंजिश शुरू होती है एकनाथ राव जी खड़से जो थे, उनके पुत्र जो थे स्वर्गीय निखिल खड़से, इनकी जो विधान परिषद की जो चुनाव हुआ उसके बाद राजकारण में एक अलग प्रकार की रंजिश शुरू हुई, जो रंजिश खड़से के सामने सुरेश दादा की रही और इसके अलग अलग फॉर्म गए 30 साल में हम लोगों के सामने आए, जिसके कारण क्या हुआ कि सुरेश जैन को जेल जाना पड़ा। सुरेश जैन जेल में थे तब तक अच्छा था, नाथा बहू के ग्रुप को अच्छा लगता था, लेकिन नाथा बहू का मंत्री पद चले गया, फिर सुरेश जैन के लोग खुश हो गए। तो रंजिश से नुकसान जो हो रहा है, इन दोनों उदाहरणों को अगर हम देखें तो रंजिश से नुकसान जो हो रहा है वो नेताओं का कम और जनता का ज़्यादा हो रहा है, क्योंकि हम लोगों को स्टेट में या सेंट्रल में लीड कर सके ऐसा कोई नेता अभी आया ही नहीं। जबकि हम लोगों ने देखा है कि 40 साल के राजकारण में यहाँ पर मधुकर राव चौधरी, जेठी महाजन, वायस महाजन, केम बापू पाटिल, इन जैसे लोगों का हमेशा अपने परिसर के ऊपर ध्यान रहा। इन लोगों ने शैक्षणिक संस्था लाई, इन लोगों ने सहकार लाया, इन लोगों ने उद्योग लाया। लेकिन इन आज के जो नेता है, खड़से साहब है, जैन साहब है, महाजन साहब है, इन लोगों का राजकारण जो है व्यक्ति केंद्रित हो गया है। मैं यहाँ पर एक बात लोगों के सामने जरूर कहूँगा कि महाजन साहब का उल्लेख संकट मोचन करके किया जाता है, अच्छी बात है, बहुत अच्छी बात है। लेकिन महाजन साहब संकट कहाँ के दूर कर रहे हैं? तो जलगांव छोड़ के सभी जगह के दूर कर रहे हैं। जैसे कि मुख्यमंत्री को कृषि के अंदर शेतकरी लोगों का आंदोलन शुरू हो गया, महाजन साहब वहाँ पहुँच जाते हैं। कहीं मराठा आंदोलन खड़े हो गया, महाजन साहब वहाँ पहुँच जाते हैं। यहाँ तक कि रास्ते पर अगर कोई एक्सीडेंट हो जाता है तो महाजन साहब ट्रैफिक भी कंट्रोल कर लेते हैं। लेकिन सवाल ये है कि महाजन साहब जलगांव में आकर क्या करते हैं? और महाजन साहब जलगांव में आकर कुछ नहीं कर पाए, ये 2-2.5 साल का सब में बड़ा अपयश है। इसलिए अगर जलगांव के लिए जो 25 करोड़ रुपए मुख्य सीएम ने दिए, वो अगर महाजन साहब समय पर खर्चा कर देते तो शायद बीजेपी के जो नगर सेवक है उनको कोई दिक्कत नहीं आई हुई थी। उनके 25 वार्ड में कम से कम 25 लोग तो चुन के आते थे। लेकिन महाजन साहब ने क्या किया कि इस चुनाव को, जो मुद्दा आपने कहा कि इसको रंजिश में लाने के लिए मिली भगत को इन्होंने आपस में बांट लिया। इसलिए शिवसेना की तरफ से कुछ लोग सामने आ गए, कुछ लोग बीजेपी की ओर से सामने आ गए, और जो चुनाव में किसी भी प्रकार का रंग नहीं भरने वाला था वो इस चुनाव की वजह से भर। तिवारी साहब ने जैसा बताया ठीक वैसा ही हो रहा है कि 2 की लड़ाई में तीसरे का फायदा के बजाय तीसरे का नुकसान हो रहा है। सर, अब अगर परिस्थितियां जो है उसके अंदर ऐसा, बाहर तो चर्चा में यही है कि मेजॉरिटी किसी की भी नहीं आएगी, दोनों 50-50 में आ सकते हैं, किसी का ज़्यादा हो सकता है, किसी का। अगर ऐसा कुछ होता है तो ये जो 2 मुख्य पार्टियां हैं, शिवसेना और भाजपा, क्या आप संपादकों की नज़र में उन लोगों को युती करनी चाहिए? आताच जर परिस्थिती आपण बघितली तर भाजप आणि शिवसेना सोडलं तर मला नाही वाटत बाकीचे कोणी 2 आकडी संकेत पण येतील। तेही जे येतील ते स्वतःच्या बळावर येतील, पक्षाच्या जीवावर येतील, असं एकही उदाहरण माझ्या मते आज जळगावात नाही। दोघं नेते जे आहेत, म्हणजे गिरीश महाजन असतील किंवा सुरेशदादा असतील, त्यांना विचारलं तर ते आज तेच म्हणतात की आम्ही 50+ येणार आहोत, आम्हाला युतीची गरज नाही। आणि जे एक आमचा या शहरामध्ये राहून अभ्यास आहे, तर आज क्लिअर मेजॉरिटी कोणाला मिळेल असं चित्र आज तरी या क्षणापर्यंत स्पष्ट नाही। आणि परिस्थिती अशीच येईल की दोघांना एकमेकांतर यावं लागेल आणि एकत्र आल्याशिवाय पर्याय राहणार नाही। लेकिन विषय असा आहे आतामध्ये की एकतर निवडणुकीच्या आदल्या दिवसापर्यंत जाहीर याच्यात तुम्ही युतीची भाषा करत होते, नंतर युती झाली नाही आणि आता परत लोकांना झुंजून, लोकांना भांडून जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा मग अपरिहार्यता, राजकीय गरज, शहराचं भलं या गोंडस नावाखाली हे लोक परत एकत्र येतील।
आणि याच्यामध्ये फसवणूक सामान्य जळगावकरांची होणार आहे. शेखर पाटिल साहब, जो बाइट्स आई थी पहले, गिरीश महाजन जी ने पत्रकारों को ये कहा था कि मैं सुरेश दादा जैन को हम लोग रिक्वेस्ट कर रहे हैं कि ये 5 साल हमें दो, तो कैसा लगता है ये जुमला आपको सुनने में कि 5 साल हमें दो? ये एक सत्ताधारी मंत्री, एक यहाँ जो नगर पालिका जिनके हाथ में है, जो अभी मंत्री भी नहीं है, उनके पास ऐसी रिक्वेस्ट करते हैं। आनंद भाई से 2 शब्द हिंदी में बोलना चाहूँगा। जलगांव में गंगाधर ही शक्तिमान है। उसका मतलब है ये सब मिले हुए हैं, जनता की तो भावना ऐसी ही है। तो क्या है कि अगर अलग नहीं लढते थे, राज्य लेवल के ऊपर म्हणजे राज्य पातळीवरती जर का शिवसेना भाजपमध्ये प्रचंड तणाव आहे आणि इथे जर एकमेकांचा हातात हात घेतला असता तर त्याचा खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट राजकारणावरती गेला असता। म्हणजे आम्ही वरिष्ठ पातळीवरून एकमेकांना दूषण देतोय, एकमेकांना टोले मारतोय आणि तुम्ही हातात हात घेता, तर मला वाटतं की रस्त्यामध्ये हातात हात घेणं यांना गैरसोयीचं वाटत होतं। त्यामुळे ही असली भाषा होते की आम्हाला 5 वर्ष द्या, 5 वर्ष यांनाच मिळणार आहे पण एकत्रितपणे मिळणार आहे। मैं फिर से एक बार कहता हूँ कि गंगाधर ही शक्तिमान है। सब ये उलट पुलट का जो खेल है ये सब मिला हुआ है, सब बिसात उन्होंने रख दी है। अब प्यादा कौन क्या हिलाएगा ये तो आपको जो निकाल आएगा उसके बाद ही पता चलेगा, लेकिन एक है, एक थे, एक है और शायद एक ही रहेंगे। छोटी युवती के बारे में शेखर पाटिल साहब ने बताया कि ये लोग एक थे है और रहेंगे। ये एक हंसने वाली बात तो है सर, लोगों को एक तरह से ये लोग मूर्ख बना रहे हैं। स्पष्ट तौर पर लोग एक जो कार्यकर्ता है नीचे में वो एक दूसरे से बस लड़े ही जा रहे हैं, बाकी ऊपर में सारी सेटिंग्स हो चुकी है, ऐसा बोलना रहेगा। संपादक सभी थे, आपने इन सभी का जो विचार है वो सुना, समझा, समझिए और वोट करिए। वोट के बारे में ये क्या अपील करना चाहेंगे, एक एक से बारी बारी जाते हैं और उनसे बातचीत करते हैं, पूछते हैं कि जलगांव के लोगों से वोट के बारे में क्या अपील करना चाहेंगे। सबसे पहले विजय वाघमारे जी, क्या अपील करना चाहेंगे? मी जळगावकरांना एकच विनंती करू इच्छितो की मतदान करताना उमेदवाराचा पक्ष बघू नका, उमेदवाराची जात बघू नका, उमेदवाराचा धर्म बघू नका। उमेदवार माझ्या प्रभागाच्या समस्या सोडविण्यासाठी सक्षम आहे का, त्याला मतदान करण्याचा हा एकमेव निकष डोळ्यासमोर ठेवा। जो कोणी मतदार तुम्हाला वाटत असेल की हा माझ्या प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी सक्षम आहे, आपण सर्वांनी अशाच उमेदवाराला मतदान केलं पाहिजे। मला वाटतं की जळगावकरांनी म्हणजे सारासार विवेकबुद्धीने मतदान केलं पाहिजे, फसव्या आमिषांपासून दूर राहिलं पाहिजे। एकतर म्हणजे आता शेवटच्या टप्प्यामध्ये जी नेहमी चर्चा होते पैशांची वगैरे, अशा आमिषांना बळी पडू नका, जाहीरनाम्याला तर मुळीच बळी पडू नका। आणि वाघमारेंनी जो सांगितलं तोच एक मुद्दा मी संक्षिप्तमध्ये सांगतो की उमेदवाराकडे पहा, त्याच्या पक्षाकडे, धर्माकडे, जातीकडे पाहू नका आणि आपलं हे सर्वांचं जे जळगाव आहे हे प्रगतीपथावर नेण्यासाठी जो तळमळ ज्याची असेल त्याच उमेदवाराला तुम्ही मतदान करावे, हे मी जळगावकरांना आवाहन करतो। सर्वप्रथम मी आवाहन असं करेल की माझ्या एकाच्या मताने काय फरक पडेल हा न्यूनगंड बाजूला ठेवून मी बदलू शकतो हा विचार दृढ करून प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे। आणि निवड करताना जो माझ्या वार्डासाठी काम करणारा आहे, जो समस्या सोडवणारा आहे आणि त्याच्या पक्षात त्याला व्हायचं आहे, म्हणजे बऱ्याचदा आपण असे बघता की आपण निवडून देतो आणि त्याला त्याच्याच पक्षात किंमत नसते, तर असाही माणूस निवडून तो काही करू शकत नाही। तर ज्याला व्हायचं आहे त्याच्या पक्षाकडे असा माणूस निवडून दिला पाहिजे। बघा, नगरसेवक जो सेवा करणारा असेल, वेळ देणारा असेल, अशा माणसालाच आपण निवडून दिलं पाहिजे। दुसरं आणखी एक असं चित्र आहे सध्या की ज्या ज्या भागातल्या लोकांचे नातेवाईक आहेत, ज्या ज्या प्रभागामध्ये, त्या नातेवाईकांना सकाळी गाड्यांनी आणून सोडलं जातं आहे आणि दिवसभर त्या नातेवाईकांबरोबर की बुवा आमच्या नेत्याला मतदान करा, आमच्या पार्टीला, तर असंही बघितलं गेलं नाही पाहिजे की बुवा आमच्या नेत्याचा आहे पण तो किती सक्षम आहे। जसं आता बाकीच्या मंडळींनी सांगितलं त्या पद्धतीने मतदारांनी विचार करून मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं। मेरे विचार इस बारे में थोड़े विद्रोही है कि बात ऐसी है कि सतत विवेक बुद्धि से किया जाए, खुद किया जाए, पूरे फैमिली को लेकर किया जाए, ये बातें तो मतदान करना इसी से संबंधी है। मैं मतदाताओं को एक अपील ये करूँगा
इस देश के अंदर केंद्र से लेकर राज्य तक एक 4 साल में ऐसी लहर चली कि वो हमेशा कहती रही कि अच्छे दिन आएंगे, और हम अच्छे दिन की प्रतीक्षा करते रहे। अब अच्छे दिन कब आएंगे ये हम लोग 4 साल से देख रहे हैं। वही अच्छे दिन वाले जलगांव के अंदर अपना फार्मूला फिर से लेकर आए हैं। अगर अच्छे दिन कोई ला नहीं पाता है तो उसे एक झटका देना जरूरी होता है। और मुझे ऐसा लगता है कि पूरे महाराष्ट्र के लिए या पूरे देश के लिए अच्छे दिन वालों को झटका मिलता है, और वो जलगांव में से मिलता है। ये एक अच्छा मौका है जलगांव वालों के लिए, और मैसेज देने के लिए एक अच्छी संधि है कि आप जाओ, जरूर मतदान करो, और जहाँ जहाँ अच्छे दिन वालों से हमारी उम्मीदों को झटका मिला है आप उनको जरूर झटका दो। थैंक यू सर, आप सभी का शुक्रिया। हमारे साथ संपादक थे जो अपने विचार रोजाना अखबार के जरिए आप लोगों तक पहुंचाते हैं। इन सभी की ओर से मैं ये कहना चाहूँगा कि बुधवार को छुट्टी है, लेकिन उसको छुट्टी मत बिताइए, घर से बाहर निकलिए, वोट जरूर दीजिए, क्योंकि ये वोट आपके अगले आने वाले समय को बदल सकता है। नमस्कार। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।